मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत. आज आपण मराठी बालभारती इयत्ता दुसरी नवीन अभ्यासक्रमानुसार या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 अजान आम्ही तुझी लेकरे या कवितेचा अभ्यास करणार आहोत. अजान आम्ही तुझी लेकरे. ऐकूया, गाऊया, म्हणूया. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा. सूर्य चंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे. तुझीच शेते, सागर डोंगर, फळे फुले पाखरे. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा. अनेक नावे तुला तुझी रे, 10 दिशांना घर. करसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी. हौस एवढी पुरवी देवा, हीच एक मागणी. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा. मुलांनो, या सुंदर कवितेच्या कवयित्री आहेत संजीवनी मराठे. आता आपण या कवितेचा अर्थ समजून घेऊया. या कवितेमध्ये लहान निरागस शाळेत जाणाऱ्या मुलांनी अतिशय गोड नम्रपणे देवाला प्रार्थना केलेली आहे. कवितेचे पहिले कडवे पहा. अजान आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता. नेमाने तुझं नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा. या ठिकाणी अजान म्हणजे निरागस. लेकरे म्हणजे मुले. पिता, या ठिकाणी पिता म्हणजे पालनकर्ता, आणि आपल्या सर्वांचा पालनकर्ता आहे ईश्वर देव. नेमाने म्हणजे नियमितपणे. नमितो म्हणजे नमस्कार करणे. तुझ म्हणजे तुला. या ठिकाणी मुले अतिशय नम्रपणे देवाला म्हणत आहे की हे देवा, आम्ही तुझे निरागस अशी लेकरे आहोत, निरागस अशी मुले आहोत. तूच सर्वांचा पिता आहे, म्हणजे आमच्या सर्वांचा तू पालनकर्ता आहेस. म्हणूनच आम्ही नेमाने तुला नमस्कार करत असतो, न चुकता तुला नमस्कार करत असतो, आणि तुझ्या चांगल्या गुणांची कथा आम्ही गात असतो. पुढील ओळी पहा. सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरे वासरे. तुझीच शेते, सागर डोंगर, फळे फुले पाखरे. या ठिकाणी पाखरे म्हणजे पक्षी, गुरे वासरे म्हणजे गाई आणि वासरे, सागर म्हणजे समुद्र. या कडव्यामध्ये मुले देवाला प्रार्थना करताना म्हणत आहे की हे देवा, सूर्य चंद्र हे तुझीच आहे. गाई वासरे म्हणजे सर्व प्राणी तुझीच आहे. शेते, सागर, डोंगर, फळे फुले आणि पाखरे हे सुद्धा तुझीच आहे. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर निसर्गाच्या कणाकणामध्ये देवाचं
अस्तित्व आहे. आता आपण पुढील ओळी पाहूयात. अनेक नावे तुला तुझी रे, 10 दिशांना घर, करसी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. या ठिकाणी 10 दिशांना म्हणजे सर्वत्र, सगळीकडे. करिसी म्हणजे करणे, सारखीच म्हणजे समान, माया म्हणजे ममता, प्रेम. या ठिकाणी मुले म्हणत आहे की हे देवा, तुला लोक वेगवेगळ्या नावांनी हाका मारत असतील, पण तू एकच आहे. तुझे घर 10 दिशांना आहे. म्हणजेच मुलांना या ठिकाणी म्हणायचं आहे की देव हा सर्वत्र आहे, 10 दिशांना आहे म्हणजे सगळीकडेच आहे. पुढे मुले म्हणत आहे की तू कुणात सुद्धा भेदभाव करत नाही. तू सर्वांवर सारखीच माया करतो. सर्व प्राणी मात्रांवर तू सारखंच प्रेम करतो. तू कोणामध्ये सुद्धा भेदभाव करत नाहीस. मुलांनो, या ठिकाणी कवयत्रीने अतिशय सुंदर विचार मांडलेला आहे. आता आपण कवितेचे शेवटचे कडवे पाहूयात. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी, हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी. या कडव्यामध्ये मुलांनी देवाजवळ एक खास अशी मागणी मागितली आहे. या ठिकाणी मुले देवाला स्वतःच्या चांगल्या विचाराबद्दल आणि प्रगतीबद्दल बोलत आहे. या ठिकाणी दिलेल्या शब्दांचा अर्थ आपण पाहूयात. मनी, मनी म्हणजे अंतःकरणात, हृदयात. हौस म्हणजे एक प्रामाणिक इच्छा. पुरवी म्हणजे पूर्ण करणे. मागणी म्हणजे मागणे किंवा विनंती. या ठिकाणी मुले देवाला विनंती करत आहे की आम्हाला आयुष्यामध्ये भरपूर शिक्षण घ्यायचे आहे, खूप ज्ञान मिळवायचे आहे, खूप खूप मोठे व्हायचे आहे, मोठे होऊन भरपूर मेहनत करायची आहे. तसेच आमच्या सर्वांच्या मनात सर्वांविषयी प्रेम आणि आपुलकी राहू दे. ते देवाला म्हणतात की हे देवा, आमची फक्त हीच हौस आहे आणि तीच आमची इच्छा पूर्ण कर. या व्यतिरिक्त आम्हाला काहीही नको. या कवितेमध्ये निरागस मुलांनी आम्हाला भरपूर ज्ञान आणि चांगले काम, प्रेम इत्यादी गोष्टींची देवाकडे मागणी केलेली आहे. मुलांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.